मोठी राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे निधी वाटपावरनं खंत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडनं मिळतेय। महायुतीत निधी वाटप समान व्हावं, आमच्या फाईल्स मंजूर होत नसल्याची तक्रार शहांकडे शिंदेंनी केल्याची माहिती आहे। तसंच रायगड नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा सोडण्याची विनंती केल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे। मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय। एकनाथ शिंदेंनी खंत व्यक्त केली आहे अमित शहांकडे। शिंदेंनी शहांकडे तक्रार केल्याचं कळतंय। काय नेमकं म्हणाले शिंदे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महायुतीत निधी वाटप समान व्हावं, शिवसेनेच्या फाईल्स वेटिंगवर आहे। आमच्या फाईलला लवकर मंजुरी मिळत नाही। शिवसेना मंत्री आमदारांच्या विकास कामात अडथळे। निधी वाटपावरनं एकनाथ शिंदेंची अमित शहांकडे खंत। रायगड नाशिक या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा वाद सोडवावा। त्यामुळे आता पुन्हा एकदा शिंदेंनी शहांकडे खंत व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय। निधी वाटपावरनं ही खंत व्यक्त केल्याचं कळतंय। अर्थ खात्याबाबतही तक्रार करण्यात आली आहे। अर्थ खातं अर्थातच अजित पवारांच्याकडे आणि त्यामुळे पुन्हा एकदा याच अर्थ खात्यावरनं मविया सरकारमधनं शिंदे बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं होतं याच अजित पवारांमुळे, आणि आता पुन्हा एकदा याच अर्थ खात्यावरती खापर फोडताना शिंदे दिसतायत। अर्थ खात्याबाबतच शिंदेंनी नाराजी व्यक्त केली आहे। निधी वाटप समान होत नाही, अनेक फाईल्स अडकून पडल्या आहेत असंही शिंदे म्हणाले। निधीवरूनच नाराजी असल्याचं शिंदेंनी सांगितलं। त्यामुळे पुन्हा एकदा अमित शहांकडे त्यांनी तक्रार केली आहे, खंत व्यक्त केली आहे।